नमस्कार. मी अरविंद आठले. महाराजांचं देहावसान झालं, सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरलंय. आणि त्यानंतर महाराजांचं कायम स्मरण राहावं, त्यांची कीर्ती दिगंध करणारे अनेक शिष्य जे त्यांचे होऊन गेले, त्यांचं आता आपण स्मरण करणार आहोत. लोकोत्तर असं कार्य महाराजांनी त्यांच्या आयुष्यात केलं. आणि शिष्यमंडळी ब्रह्मानंद आहेत, आनंद सागर आहेत, असे अनेक शिष्य त्यांचे होऊन गेले की त्यांनी त्यांचं कार्य अव्याहतपणे पुढे चालून नामाचा प्रचार चालू ठेवला. तर यापैकी काही शिष्यांची आता आपण ओळख करून घेणार आहोत. नमस्कार सरिताबाई. आता आपण एक एक शिष्यांचा तसा परिचय करून द्यावा. कार्य हे महत्वाचं आहे व्यक्तीपेक्षा, हे महाराजांनी आपल्या आयुष्यात दाखवलं. जातानाही त्यांनी तो उपदेश केला की मी नामात आहे, आणि हे नाम चालू करण्याचं मुख्य कार्य सर्व मोठ्या मोठ्या त्यांच्या शिष्यांनी केलं. ते यांचा आता आपण परिचय करून घ्या. बरोबर. श्रीराम. श्री महाराजांनी देह सोडला, सगळे शोकाकुल वातावरणात होते. आणि शेवटी आपण असं बघितलं की महाराजांना नामात पहावे. तर नामात म्हणजे काय, तर सूक्ष्मामध्ये त्यांचं अस्तित्व कसं आहे हे थोडंसं बघायचंय आपल्याला. त्याच्यामुळे एक प्रसंग फक्त छोटासा सांगते की श्री महाराजांनी जेव्हा देह सोडला त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी कर्नाटकातील काही मंडळी गोंदवल्याला आली होती आणि त्यांना महाराजांकडनं अनुग्रह घ्यायचा होता. गोंदवल्यात आल्यावर त्यांना कळालं, कारण पूर्वी काही एवढे लगेच फास्ट सगळ्या बातम्या कळत नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांना आल्यावर कळालं की महाराजांनी देह सोडला. त्यांना खूप वाईट वाटलं. पण आप्पा भडगावकर म्हणून तिथं जे होते त्यांनी त्या लोकांना सांगितलं की तुम्ही असं करा, ह्या ज्या पादुका इथं गोशाळेच्या ह्याच्यात ठेवलेल्या आहेत तिथं तुम्ही बसा, रात्री तिथेच निद्रा घ्या आणि मग बघू आपण काय होतंय ते. आणि रात्री ती सगळी मंडळी तिथे झोपली. रात्री पहाटेच्या वेळेला साधारण श्री महाराजांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना मंत्र दिला आणि माळ दिली. आणि सकाळी उठल्यावर प्रत्येक जण आनंदाने उठला होता. मला महाराज दिसले, मला महाराज दिसले, मला महाराजांनी मंत्र दिला, मला अनुग्रह मिळाला. त्याच्यात एक म्हातारी बाई होती, तिलाही अनुग्रह मिळाला होता. पण ती उठली तर खरंच तिच्या पदरातून माळ खाली पडली जी महाराजांनी दिली होती. म्हणजे सूक्ष्मातलं अस्तित्व आणि सूक्ष्मातलं कार्य हे देह सोडल्यानंतरही त्यांचं चालू असतं. म्हणून असं म्हटलं जात, महाराजांच्या मुखातून असं हे वाक्य आलेलं होतं की मी कुठे आलो नाही गेलो नाही, मी आहे जगदाकारी. हे त्यांनी दाखवून दिलं तिथे. तसाच एक प्रसंग म्हणजे 1936 साली झालेला आहे. अंतरकर म्हणून महाराजांचे एक चांगले शिष्यच होते, भक्त होते. आणि त्यांच्या वडिलांनी मुलाची मुंज ठरवली होती, ती कुठे करायची असं महाराजांना त्यांनी विचारलं. अर्थात ह्या वेळेला महाराज म्हणजे वाणी अवतारातले, जो वाणी अवतार आपण पुढे बघणार आहोत. तर त्या ह्याच्यामध्ये महाराजांना त्यांनी विचारलं की मुंज कुठे करावी. महाराज म्हणाले आपण राहता तिथेच करावी. अंतरकर म्हणाले की नाही, माझी अशी इच्छा आहे की आपण जिथं असाल तिथं मी मुंज करतो. महाराज म्हणाले छे, तसे नको, कारण जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकालच असं नाही, परंतु तुम्ही जिथे असाल तिथे मात्र मी निश्चित येऊ शकतो. हे त्यांनी म्हणजे आपलं सर्व व्यापित्व किंवा मी आहे जगदाकारे कसा आहे हे त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे त्यांनी. आणि असेच त्यांनी सर्वव्यापी असलेले आपले शिष्य पण तयार केले, म्हणजे शिष्यांना गुरुपदी नेलेलं आहे. मध्ये एक छान वाक्य माझ्या कानावर आलं की कोणतेही सद्गुरू हे शिष्य करीत नाहीत, तर ते शिष्याला गुरु करतात. बरोबर.
तर असे काही महाराजांचे जे परमशिष्य आहेत त्यांची आपण थोडीशी ओळख करून घेऊया. हो. जेव्हा महाराज इंदूरमध्ये होते, काही काल त्यांचं वास्तव्य जेव्हा होतं इंदुरात, त्यावेळेला गोविंद अनंत कुलकर्णी म्हणून एक लहानसाच असा मुलगा तिथे त्यांना भेटायला आला. आणि ते मूळचे म्हणजे मूळचे ज्या गावचे होते त्यातून ते इंदुरामध्ये स्थलांतरित झालेले होते, येऊन राहिलेले होते वास्तव्याला. आणि 10 वर्षाचं वय असताना ह्या गोविंदाचे वडील वारले. त्याच्यानंतर आईची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली आणि भाऊबंधांनी वगैरे बराच त्रास दिला. त्यांची जे काय धनसंपत्ती वगैरे ते सगळं त्यांनी काबीज केलं. आणि इथं ह्या गोविंदाला म्हणजे प्रपंचाचं खरं स्वरूप काय आहे हे लक्षात आलं. आणि त्यांना मुळात दासबोधाची वगैरे पण खूप आवड होती. ते वाचायचे, दासबोध वाचायचे. आणि एकदा असेच ते दासबोध वाचत होते आणि त्यावेळेला त्यांच्या मनात म्हणजे सद्गुरूंबद्दल काही स्तवन होतं आणि त्यांच्या मनात आले की मला पण सद्गुरूंची प्राप्ती कधी होईल, मला कधी दर्शन होईल, असे ते त्या विचारात थोडेसे ध्यानात गेल्यासारखे झाले. आणि कानावर खडावांचा आवाज आला आणि त्यांच्या समोर साक्षात म्हणजे गळ्यात तुळशी माळा, कफनी घातलेले महाराज समोर आले आणि त्यांना म्हणाले, मला येऊन भेट. आणि क्षणामध्ये ते दृश्य नाहीसं झालं. पण त्यावेळेला नशिबाने महाराज इंदुरातच होते. त्याच्यामुळे ह्यांना त्याचा मुक्काम कुठं आहे ते कळालं आणि आनंदसागर आपल्या आईला घेऊन त्यांच्या भेटीला गेले. महाराजांनी दोघांनाही अनुग्रह दिला आणि दोघंही चांगल्या म्हणजे 3.5 कोटीचा जपाचा संकल्प केलेला होता आणि आई आणि मुलगा दोघेही चांगले तयारीचे झालेले होते. तर सुरुवातीला दोघं नमस्कार करायचे. गोविंद स्वामी हे म्हणजे आई म्हणून आणि ह्यांचा अधिकार मोठा आहे म्हणून आई त्यांना नमस्कार करायची. पण पुढे महाराजांच्या कानावर हे त्यांनी घातलं आणि मग ते म्हणाले की नाही, आता तुम्ही एकमेकांना नमस्कार करू नका. मग त्याच्यानंतर जेव्हा ते त्यांना बडवाईला त्यांनी नर्मदा काठी अनुष्ठानासाठी पाठवलं आणि त्यावेळेला जे महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं त्यामध्ये त्यांचा नामोल्लेख त्यांनी आनंदसागर केला आणि गोविंदाचे आनंदसागर झाले. त्यानंतर त्यांची तपश्चर्या वगैरे झाली, कठोर परीक्षा काही काही घेतल्या महाराजांनी आणि मग त्यांना अंबडला पाठवलं, जालन्याजवळ. आणि म्हणजे महाराजांची आज्ञा पाळायची म्हणजे पाळायची हे त्यांचं अगदी तत्व होतं. मग त्यांनी अंबडला जा म्हणल्यानंतर ते अंबडला आले. आणि एका दिवशी असं झालं की एकादशीचा दिवस होता आणि बहुतेक ते गोंदवल्यामध्येच होते त्यावेळेला आलेले आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की भजन चालू ठेव, आज तू भजन कर, मी जाऊन येतो. आणि महाराज गेले बाहेर. गेले ते रात्रभर आलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आले तेव्हा आनंदसागरांचं भजन चालूच होतं. म्हणजे आज्ञा पाळायची म्हणजे कशी, तर आपल्याला भजन कर म्हणून सांगितलंय, थांब म्हणून सांगितलेलं नाही. त्यांचं भजन रात्रभर चालू होतं आणि हे बघितल्यानंतर महाराजांना खूप आनंद झाला आणि म्हणाले, शिष्य असावा तर असा असावा. म्हणजे किती भाग्यवान, आपल्या सद्गुरूंकडून कौतुक होणं ही परम भाग्याची गोष्ट वाटते मला. त्याच्यानंतर महाराजांच्या आज्ञेवरून जालना येथे राम मंदिर स्थापन केलं. भिक्षेवरती हे मंदिर चालवायला महाराजांनी सांगितलेलं होतं आणि तसंच आनंदसागरांनी तिथे कार्य केलं. 13 कोटी जपाचे अनुष्ठान ठेवलं आणि त्यांच्या हातून खूप मोठं कार्य तिथे घडत गेलं. नंतर 1907 साली चंद्रग्रहण होतं आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी
आनंद सागर आंबडला जायला निघाले. नांदुऱ्या गावी एक म्हणजे नदी वाहत होती, त्या काठाला जायचं आज आपण, असं त्यांनी ठरवलं. आणि निघताना त्यांनी आईला नमस्कार केला. म्हणजे आतापर्यंत कधीच नमस्कार त्यांनी केलेला नव्हता. हा. आणि आज नमस्कार केला म्हणल्यावर त्या माऊलीला कुठेतरी काहीतरी असं जाणवलं, की हे काहीतरी आज वेगळं आहे. त्यानंतर आनंद सागर आंबडला नांदुऱ्याला आले. तिथे मंदिरात त्यांनी भजनाला सुरुवात केली आणि अतिशय सुंदर महाराजांचं पूर्ण वर्णन, सार्थ वर्णन करणारं असं भजन त्यांनी म्हणायला सुरुवात केली. स्वामी माझा पाहिला या माण गंगा तीरी, सद्गुरु तो भेटीला या माण गंगा तीरी. हे पद त्यांनी आळवून आळवून असं म्हटलं आणि ध्यानामध्ये ते गेले. ध्यानावस्थेतून उठून ग्रहण सुटल्यानंतर ते भक्तजनांना म्हणाले, मी आता जातो. श्री महाराज तुमचे कल्याण करतील आणि माझी समाधी बांधू नका, असंही त्यांनी सांगितलं. आनंद सागरांचं एक म्हणजे असं होतं की जोपर्यंत महाराज आहेत तोपर्यंत त्या म्हणजे अनुग्रह वगैरे कोणी मागायला गेले तरी ते उपदेश करून महाराजांकडेच त्यांना पाठवून देत असत. आणि मग भक्तांना सगळ्यांना सांगितलं की माझी समाधी वगैरे काही बांधायची नाही. आणि असं म्हणून महाराज महाराज आणि श्रीराम असं म्हणत त्यांनी देह सोडला. नंतर त्यांच्या अस्थी हरद्याच्या मंदिरात आणून ठेवल्या होत्या. कारण काशीला जाताना महाराजांनी सांगितलं होतं त्यांना की माझ्या बरोबर मी तुला काशीला घेऊन जाईन, प्रयागला घेऊन जाईन. म्हणून मग त्यांच्या अस्थी या हरद्याच्या मंदिरात ठेवल्या होत्या. आणि म्हणजे मी त्या घेऊन प्रयागला जाईन असं महाराजांचं खरं त्यांना सांगायचं होतं. म्हणजे महाराज अजून देहात असणार होते त्या वेळेला. आणि मग महाराजांनी देह सोडला. आता महाराजांच्या अस्थी पण प्रयागला विसर्जनाला जाणार होत्या. त्यावेळेला ह्या गुरु आणि शिष्याच्या अस्थी एकत्रितपणे नेऊन प्रयागमध्ये विसर्जित केल्या. असे हे थोर आनंद सागर होते. तसेच पुढे आहेत ते ब्रह्मानंद स्वामी. ब्रह्मानंद स्वामी यांची सुद्धा भेट महाराजांची इंदोरमध्येच झालेली आहे. म्हणजे ही 2 रत्न महाराजांना इंदोरमध्ये सापडलेली आहेत. ब्रह्मानंद स्वामी यांचं नाव अनंत रामभट्ट गाडगुळी आणि त्यांचा जन्म विजापूर जवळ जालिहाळ म्हणून एक गाव आहे तिथे 1859 मध्ये झालेला आहे. अतिशय हुशार होते, कुशाग्र बुद्धी ज्याला म्हणतो तशी, आणि एकदम स्मरणशक्ती म्हणजे सुद्धा अगदी जबरदस्त. एकदा सांगितलं की लक्षात राहिलं. ते जसे जसे मोठे होत गेले, शाळेचा वगैरे अभ्यास, त्याच्यानंतर त्यांनी वेदाभ्यास वगैरे सुद्धा चालू केला. आणि वेदांचा अभ्यास जसा त्यांचा संपत आला त्यावेळेला अचानकपणे त्यांच्या हातापायावर कोड उमटायला लागलं. आणि मग त्यांना असं वाटलं की आता कोड निर्माण होतंय, म्हणजे माझी आता सगळी विद्या संपली, म्हणजे त्याचा आता फार उपयोग होणार नाही. कारण पूर्वीच्या काळात जरा कोड वगैरे आहे म्हणल्यानंतर लोक लांब सरकायचे, जवळ येत नसत. त्याच्यामुळे त्यांना वाटायला लागलं की आता हे सगळं माझं शिकलेलं आणि हे केलेलं हे सगळं व्यर्थ जाणार आणि हे जीवन पण आता आपलं व्यर्थ झालं आहे असं वाटायला लागलं. आणि मग ते उठून रानामध्ये वगैरे जायचे, एकांतात जायचे आणि जप करायचे. खूप जप केला आणि एकदा त्यांना दृष्टांत झाला. व्यंकटपूरच्या व्यंकटेशांनी त्यांना दृष्टांत दिला आणि म्हणाले उत्तरेकडे जा, सद्गुरूंची भेट होईल. तसे ते उत्तरेकडे निघाले. वाटेत इंदुरामध्ये आले.
इंदुरात आल्यानंतर भैयासाहेब मोडकांची त्यांची भेट झाली आणि असे असे एक सत्पुरुष घरी उतरलेले आहेत, तुम्ही भेटीला या, असं सगळं ते बोलणं झालं. आणि ब्रह्मानंद महाराजांच्या भेटीला आले. त्यावेळेला महाराज लहान मुलांमध्ये, बायका मुलांमध्ये असे बसलेले होते. आणि मग ब्रह्मानंदांना वाटलं की सद्गुरू म्हणतो आपण आणि हे असे बायका मुलात बसतात, म्हणून विकल्प आला मनात. आणि ते तिथून निघून आले आणि नरसोबाच्या वाडीला आले. नरसोबाच्या वाडीला कृष्णाकाठी परत जप वगैरे सुरू केला आणि तिथं त्यांना परत दृष्टांत झाला. त्यांच्या देवीनी म्हणजे कुलदेवी जी होती तिचा दृष्टांत झाला की तेच तुझे सद्गुरू आहेत, आता तू परत जा. बर. ते इंदोरला गेले, पण त्या कालामध्ये महाराज गोंदवल्याला आलेले होते. मग त्यांना कळालं की महाराज आता गोंदवल्यात आहेत. इंदोरहून ते परत गोंदवल्याला आले आणि आल्या आल्या त्यांनी महाराजांच्या पायावरती डोकं टेकलं आणि इतके रडले आणि मला क्षमा करा म्हणले. मी आपली योग्यता ओळखू शकलो नाही, पण मी आता पूर्णपणे तुमच्या चरणी शरण आहे. माझी आजपर्यंत जी काही मी म्हणजे शिक्षण जे घेतलेलं आहे, जी विद्या प्राप्त केलेली आहे, त्या सकट मी सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण करतोय. तुम्ही ते घेतलं म्हणा तरच मी पाय सोडतो. आणि ते घट्ट मिठी मारून तिथे पायावर डोकं टेकून नमस्कार करीत राहिले. महाराजांनी त्यांना जवळ घेतलं, उठवलं आणि मग त्यांना अनुग्रह दिला. त्यानंतर त्यांची बरीच साधना वगैरे होत गेली. आणि मग कर्नाटकामध्ये रामनामाचा प्रसार करायला त्यांना सांगितलं. आणि तिथून मग ब्रह्मानंद महाराज हे कर्नाटकामध्ये आले. कर्नाटकात त्यांच्या हस्ते राम मंदिर पण स्थापन करायचं असं महाराजांनी सांगितलं होतं. आणि त्यावेळेला 1 रुपया महाराजांनी त्यांना काढून दिला आणि म्हणाले, हा रुपया घे आणि आता ह्याच्यामध्ये मंदिर बांध. पण कुठेही काही कमी पडत नसतं, कारण सद्गुरू पाठीशी आहेत. आणि छान मंदिर झालं आणि प्रचंड म्हणजे त्यांची श्रद्धा आणि सेवा ही अतिशय म्हणजे खरोखर कठोर साधना किंवा कठोर तपश्चर्येसारखी त्यांनी महाराजांची सेवा केली. महाराजांनी त्यांची कठोर परीक्षा पण बघितली होती. आणि एकदा त्यांना नर्मदे काठी सर्पेश्वरी इथं 3.5 कोटीचा जप करायला महाराजांनी पाठवलं होतं. 2.5 वर्षे तप केल्यानंतर ग्रंथी भेद झाला, अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्यावेळेला त्यांना ब्रह्मानंद हे नाव महाराजांनी दिलं आणि अनुग्रहाचा पण अधिकार दिला. आणि कर्नाटकात मग बेलधडी म्हणून ज्या गावी आहे तिथं ते राम मंदिर स्थापन केलं आणि त्यांचं कार्य चालू होतं. तर एकदा महाराजांबरोबर कोणीतरी असं बोलत होतं की महाराज तुम्ही श्री समर्थ रामदास स्वामीच आहात, अशा अर्थाने. तर महाराज म्हणाले, मी समर्थ आहे का ते माहिती नाही, पण माझा ब्रह्मानंद जो आहे तो मात्र कल्याणासारखाच आहे. म्हणजे इतकी सेवा ब्रह्मानंद महाराजांनी प्राणापलीकडे ज्याला म्हणतो तशी केलेली आहे. मग महाराजांनी देह सोडल्यानंतर समाधी मंदिराची सर्व उभारणी व्यवस्था ब्रह्मानंद महाराजांच्या देखरेखीखालीच झालेली होती. मंदिरातील कोठीघरही त्यांच्याच व्यवस्थेनुसार चाललेले आहे. ते असेपर्यंत ते सांभाळत होते आणि आता बाकीचे भक्त ते कार्य पुढे नेत आहेत. आणि अजूनही आमच्यासारखे जे महाराजांचे भक्त आहेत ते आमच्या कोठीघरात म्हणजे आमच्या स्वयंपाकघरात आम्ही ब्रह्मानंद महाराजांचा फोटो आवर्जून लावतो, कारण ते अन्नपूर्णेचा अंश होते. आणि सन 1918 मध्ये ब्रह्मानंद महाराजांना 60वं वर्ष लागलं. त्यांना देहावसानाची कल्पना आली होती आणि त्यांनी सर्व शिष्यांना सांगून ठेवलं होतं
की आता अंतकाल आलेला आहे आणि माझं शरीर नदीमध्ये सोडून द्यावं. आणि एके दिवशी नवबाग, कागवाड जवळ एक नवबाग म्हणून भाग आहे, तिथे त्यांनी देह सोडला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा देह कृष्णा नदीत अर्पण केला गेला. अतिशय बुद्धिमान, तल्लख स्मरणशक्ती अशा ह्याचे होते. आणि संस्कृतची त्यांना खूप आवड होती. त्याच्यामुळे त्यांनी विद्याभ्यास वगैरे सुद्धा खूप केलेला होता. आणि पुढे त्यांना विद्याभूषण ही पदवी मिळाली. श्री महाराज त्यांना भागवत म्हणत असत. श्री ब्रह्मानंदांच्या मध्यस्थीने ते महाराजांकडे आलेले होते. 8-10 वर्ष ते महाराजांच्या सहवासात होते. त्यांनी पण अतिशय मनोभावे महाराजांची सेवा केली. क्षणभरही ते महाराजांच्या सेवेपासून दूर राहिले नाहीत. सतत महाराजांच्या मागे मागे असायचे. श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांनी गीतेवरती प्रबंध लिहिला आणि बर. त्यावर एका अमेरिकन विद्यापीठाची PhD त्यांना मिळाली. बर. 1917 मध्ये त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला. कोल्हापूर मठाचे ते शंकराचार्य झाले आणि हा. वृद्धापकाळाने पुढे त्यांनी देह सोडला. बर. असे हे 3 परम शिष्य यांची आपण थोडीशी आता माहिती घेतली.